होता आम्ही कधी ही गोष्ट एवढ्या वर्षामध्ये कुठल्या रील्समध्ये टाकली नाही, कारण का असं वाटायचं की यार सिंपती गेन करताय किंवा काय, तर ते आपल्याला नको होतं आणि कधीच नको आहे. रडून गाणं करून रडगाणं करून आपल्याला मोठं व्हायचं नाही आहे. एक वर्ष आधी आजचा दिवस कसा होता, काय होता, तर आणि जर कोणी बिझनेस चालू करते तर मी आता बघतो ना, बरेच जण बोलतात अरे किती प्रॉब्लेम्स आहेत, पैसे नाहीत, हे नाही, मला टेन्शन आहे, फॅमिली सपोर्ट नाही, हे नाही ते नाही. या सगळ्या गोष्टी आम्ही पण फेस केल्यात. शॉप ओपन केल्यावर सेकंड डेला ते नाही, ते नंतर सांगू कधीतरी. सो हे गाईज, वेलकम बॅक टू टिपीज ब्लॉग. तर आज आहे 10 तारीख म्हणजे 10 जून आणि आज आहे वेनसडे. तर आज आपला वीक ऑफ असतो. सो आम्ही थोडं प्लॅन केलेलं असंच. ठाण्याला एक थोडं काम पण होतं, तसंच अजून पण 1-2 कामं आता इकडे होती. ती सगळीच ब्लॉगमध्ये शो करू नाही शकत. काही सरप्राईजेस आहेत, काही प्लॅनिंग्स आहेत, तर सगळ्याच गोष्टी आता शेअर करता येणार नाहीत. आणि व्हिडिओ यासाठी बनवतो, ॲक्च्युली काहीच प्लॅनिंग नव्हतं आता हे हॉरिझॉन्टल व्हिडिओ आज टाकायचा, कारण का असं काय कुठला म्हणजे पूर्ण मुवमेंट नाही आहे आणि ना आम्ही काय असं काही सेव्ह करणार होतो. बट सडनली मला आता गाडी चालवताना ही गोष्ट आठवली की यार आज आम्हाला शॉप चालू करायचा 1 महिन्या आधी आहे. म्हणजे पुढच्या 10 जुलैला आपल्या शॉप चालू करून 1 वर्ष पूर्ण कंप्लीट झालं आहे. तर थोडंसं शेअर करायचं होतं की आमचं जेव्हा शॉप चालू करायचं होतं तेव्हा 1 महिन्याआधीचा मुवमेंट कसा होता, काय प्रॉब्लेम फेस केले, शॉर्टली थोड्या गोष्टी सांगू. पण आता पहिला आपण जाऊया तिकडे ठाण्यामध्ये. ठाण्याला आम्हाला चायनीज खायची खूप क्रेविंग्स झालेली. तर भले भांडूपमध्ये पण भेटतात, पण आम्ही पण जसं तुम्ही आमच्याकडे रील्स बघून येतात तसं पण आम्ही पण 2-3 रील्स बघितलेल्या. त्यातल्या एक रील्स जी बघितलेली त्यांना कॉल केला तर ते बोलले की आज शॉप बंद आहे त्यांचा. सो मग तिकडे तर नाही जाते. पण दुसरं आता कसं आहे की आम्हाला एकदा झालं ना की आज खायचंच आहे तर खायचंच आहे. आता माझा एक फेवरेट स्पॉट होता वडापाव, तिकडे खूप चांगला भेटतो. तर आम्ही पहिला तिकडे खाल्ला. आता हिला बोललो, कधीपासून हिला मी बोलत होतो की मला तिकडचा वडापाव आवडतो, आपल्या भांडूप गावातच आहे. सो मी तिकडे जाऊन पहिला तो वडापाव खाल्ला आणि आता आम्ही चाललोय ठाण्याला. तर लेट्स सी कसं तिकडे टेस्ट आहे वगैरे माहीत नाही. आणि आम्ही काय कोणाचं प्रमोशन करायला जात आहे, पण आम्हाला भूक लागली आहे तर आता जाऊन खायचं आहे तर खायचंच आहे. तर मग तिकडे जाऊ आणि त्याच्यानंतरला जर तिकडे जर असा काही जागा असेल जिकडे थोडा वेळ बसून बोलू शकतो किंवा शेअर करू शकतो तर तिकडे करू खाता खाता. नाहीतर मग तिकडून निघून तिकडे पण आम्हाला असा स्पॉट भेटेल, थोडं वेळ थांबून मी तुम्हाला त्या सगळ्या गोष्टी शेअर करेन. सो लास्टपर्यंत व्हिडिओ नक्की बघा. छोटाच व्हिडिओ असेल बट तरी पण नक्की बघा. तर बघू शकता आता आमचा राईस आला आहे आणि हा बघूनच आमची हातभर फाटली आहे. एवढा जाईल की नाही. फोटोमध्ये जरी कमी दिसत असलं तरी पूर्ण भरून आहे. केप्सा राईस आहे, केप्सा राईस. बनू खाणारच ना दाबून. आता खाल्ल्यानंतर अजून आम्ही वडापाव खायचा विचार केलेला, पण वाटत नाही खाऊ शकतो. चल लेट्स सी स्टार्ट. तर आमच्या वीक ऑफचा दी एंड म्हणजे आजचा दिवस संपत आलाय. आणि जसं की मी मगाशी सांगितलेलं तुम्हाला ब्लॉगच्या स्टार्टिंगला की आज पुढच्या 1 महिन्यामध्ये आपल्याला 1 वर्ष कंप्लीट होईल. पुढचे 30 ते 31 दिवस जे पण आहेत ते बाकी आहेत. आणि थोडंसं काहीतरी शेअर करायचं होतं असं बोललेलो शॉर्टमध्ये. तर त्यासाठी शॉपवरती पण का आलो आहे. मध्ये आम्ही जिथे थांबलो तिकडे कुठे असं भेटलं नाही स्पॉट जिथे बसू शकतो. आणि इकडे थोडं काम पण होतं. आता जे पावसाचं सीझन येतोय सो त्याची पण थोडी तयारी करायची होती, म्हणून इथे आलो. आता ते काम झालं आहे तर शॉपवर थांबलो आणि म्हटलं थोडंसं आपण तुमच्याशी गप्पा मारू. तर सीन असा आहे की जसं 1 वर्ष आधी म्हणजे हा 10 जूनला आमचं होतं रजिस्ट्रेशनचा दिवस. आय थिंक सो 8 जूनचा होता आमचा, कारण का तेव्हा सॅटर्डे आलेला आणि हिच्या जॉबचा लास्टचा दिवस तोच होता. आणि सेम डेलाच काहीतरी असा मोठा इश्यू आला. म्हणजे लोक बोलतात ना की यार बिझनेसमध्ये प्रॉब्लेम्स वगैरे असे तसे. तर आम्ही सुद्धा खूप फेस केले, असे केलेत की बिझनेसच्या आधीच केलेत. बिझनेसचा आधीचा जो 1 महिना होता तो आमच्यासाठी एवढा खतरनाक होता, म्हणजे अनएक्सपेक्टेड होता की आम्ही आमच्या लाईफचा खूप मोठा डिसिजन घेतोय. जॉब सोडायचा विचार केलाय, लग्नाचा जो आमचा प्लॅनिंग होता तो शिफ्ट केलाय. सगळ्या गोष्टी आम्ही शिफ्ट केलेल्या फक्त या बिझनेससाठी. आणि या बिझनेसचा सगळ्यात जो पहिला दिवस, ती पहिली स्टेप होती ती म्हणजे शॉपचं रजिस्ट्रेशन, जे करणं खूप गरजेचं आहे. म्हणजे जर तुम्ही पण जर बिझनेस करताय, कुठे शॉप घेताय तर मिनिमम 3 वर्षाचं तरी रजिस्ट्रेशन करून ठेवा. माझ्या ओळखीमध्ये किंवा मी पण असे बरेच जण असे बघितले आहेत ज्यांनी शॉपमध्ये भरगच्च खर्च केला आहे आणि 1 वर्षाचं शॉपचं ॲग्रीमेंट केलं आहे. 1 वर्षानंतर मालकाने मुद्दामून रेंट वाढवायचं किंवा
शॉप खाली कर, असं बरेच इश्यू करतात. तर त्या रिझनमुळे आम्ही सुद्धा या जागेचे 3 वर्षाचा आम्ही अग्रीमेंट केलं. आता भलेही जागेचा थोडा इश्यू चालू आहे, सगळं चालू आहे, बट तो आमचा लुकआउट नाही आहे. आम्ही सेफर साईट म्हणून हक्काने 3 वर्ष इथे धंदा करू शकतो, लिगली करू शकतो. आणि त्याचसोबत 3 वर्षाचं आमचं जे रेंट आहे ते किती वाढेल काय नाही वाढेल हे आम्ही सेम डेला रजिस्ट्रेशनच्या दिवशीच फायनल केलं होतं. त्यामुळे त्याचं सुद्धा टेन्शन नाही. सो ही गोष्ट पण तुम्ही सुद्धा इम्पॉर्टंट आहे, खूप लक्षात घ्या. जर माहिती असेल तर चांगलीच गोष्ट, बट नाही माहिती आहे तर कंपल्सरी 3 ते 5 वर्षाचं ॲग्रीमेंट करा आणि त्याच दिवशी तुम्ही फायनल करा की किती % तुमचं रेंट वाढलं पाहिजे. 5%, 10% जे पण आहे ओनरशी तुम्ही ज्या दिवशी ओपन करणार आहे त्याच्या आधीच तुम्ही फायनल करा. त्यानंतरच तुम्ही डिसिजन घ्या आणि शॉप चालू करा आणि मग खर्च करा. तर आमचा असा व्ह्यू झालेला, म्हणजे आमचा असा एक सीन झालेला की आम्हाला ॲग्रीमेंट करायचं आहे 8 जूनला. आम्ही पूर्ण प्लॅनिंग केली आहे की सॅटरडे आहे सो आपण ते करू. संडेला माझा आर्किटेक्टच बोलतोय, म्हणजे मीच स्वतः सर्व फायनल केलेलं कसं करायचं काय नाही. तुझ्या एका माणसाला मी तिकडे साईटवर कामावर होतो, तिकडच्या एकाला मी बोललेलो की तू ये, तुला मी सगळी कामं समजवतो कशी करायचं काय नाही. तर संडेला आम्ही त्याला बोलवलेलो. सडनली त्या दिवशी रात्रीच ही हिच्या घरी हिच्या वडिलांना आमच्याबद्दल सांगणार होती की असं असं आहे आणि सेम डेला हिच्या वडिलांना हार्ट अटॅकच्या सीनमुळे ॲडमिट करायला लागलं. आत्ता जो पुढचा 1 महिना आमच्यासाठी होता ज्यामध्ये आम्ही प्लॅनिंग केलेलं की शॉपचं रिनोव्हेशन, चेंजेस, R&D करायची आहे, डिशेस ट्राय करायचे आहेत, खूप वेगळं प्लॅनिंग होतं 1 महिन्याचं. खूप म्हणजे खूप लॉन्चिंग अशी करायची आहे, रील्स अशा बनवायच्या आहेत. एका क्षणामध्ये सगळं गायब. म्हणजे सडनली तो मुवमेंट आमच्यासाठी असा होता की अरे यार आपण काय विचार केलाय, काय करायचं होतं. म्हणजे शॉपचं रिनोव्हेशन नाही, प्लॅनिंग नाही, R&D नाही, काहीच नाही, रील्स नाही, काय नाही. फक्त काय करत होतो की ही सकाळी हिचं तर असं होतं की लास्ट डे जॉबचा, पुढच्या महिन्यात काय अर्निंग नाही, सगळा बेस ह्याच्यावरती होता. आता खरंच शॉप होईल का चालू, बट स्वामींच्या कृपेने हिचा जॉब जे पण सर होते ते बोलले की 1 महिना तू एक्सटेंड कर, जसं तुला जमेल तू ये काम कर, मी तुला पेमेंट देईल त्या दिवसाचं. मग ते एक आमच्यासाठी थोडं बेटर झालं. त्याच्यानंतरला असा एक सीन होता की जे प्लॅनिंग केलेलं ते तर सगळं फ्लॉप होत होतं, कारण का आमचा सगळा टाइम जात होता हिच्या वडिलांकडे. म्हणजे ही सकाळी जायची बिचारी, कधी यायची, मी पण जॉबवरनं यायचो घरी फटकन, हिच्यासोबत हॉस्पिटलला जायचो. मग आम्ही 12-1 वाजता जे पण आहेत ते यायचो. मग अर्ध्या दिवसांनी ऑपरेशन झालं, सगळं झालं, नॉर्मल झालं, डिस्चार्ज दिला. त्यानंतरला पुढचे 15-20 दिवसामध्ये, 15 पण नाही मला वाटतं 10 दिवसामध्ये जे पण केलं ते शॉपचं काम तर आम्ही चालू केलेलंच. आणि त्यासोबत जे ओपनिंगचं होतं ते थोडं म्हणजे डगमगलं. म्हणजे जे प्लॅन केलेलं ते सगळं नाही करता आलं, कारण का आम्हाला टाइमच नव्हता तेव्हा की हे सगळं करावं. डोक्यात टेन्शन होतं हिच्या वडिलांचं, काय होईल असं तसं. पण असं काय मुवमेंट होतं, आम्ही कधी ही गोष्ट एवढ्या वर्षामध्ये कुठल्या रील्समध्ये टाकली नाही, कारण का असं वाटायचं की यार सिम्पती गेन करताय किंवा काय. तर ते आपल्याला नको होतं आणि कधीच नको आहे. रडगाणं करून आपल्याला मोठं व्हायचं नाही आहे. जे रिअल आहे ते सांगायचं. पण आज हे सांगायची म्हणजे रिझन काय होतं की सडनली मगाशी आम्ही जेव्हा जात होतो ते माझ्या डोक्यात हे सगळं क्लिक झालं की यार 1 वर्ष आधी आजचा दिवस कसा होता, काय होता. तर आणि जर कोणी बिझनेस चालू करते तर मी आता बघतो ना, बरेच जण बोलतात अरे किती प्रॉब्लेम्स आहेत, पैसे नाहीत, हे नाही, मला टेन्शन आहे, फॅमिली सपोर्ट नाही, हे नाही ते नाही. त्या सगळ्या गोष्टी आम्ही पण फेस केल्यात. हळूहळू सगळं सांगू की आमचा पण घरी कधी प्रॉब्लेम झाला, काय झालं काय नाही सगळं सांगू. पण हा दिवस होता एक रेंटचं, तुम्हाला समजवायचं होतं की रेंटनी शॉप घेताय, ॲग्रीमेंट 3 वर्षांनी करा, आधी तुम्ही फायनल करा किती रेंट वाढवला पाहिजे काय नाही, सगळ्या गोष्टी फायनल करा. त्यानंतरला शॉपमध्ये जे पण काम चालू करायचं ते करा. आणि त्याचसोबत आपण सांगितलेलंच आहे लोकेशन कसं फाईंड करायचं, हे तर वेगळं सांगायची गरज नाही. हां, आणि जसं तुम्ही ही एक गोष्ट समजवली की प्रॉब्लेम्स आम्ही पण काय फेस केलाय त्या मुवमेंटला, तर समजून घ्या सगळ्यांच्या लाईफमध्ये प्रॉब्लेम्स आहेत, सगळेजण लढत आहेत. पण आपण त्या प्रॉब्लेम्सलाच फक्त डोक्यात घेऊन आपलं काम थांबवू नका, काम चालू ठेवा, बेस्ट द्या तुमचं. जर प्रॉब्लेम 100 आहेत तर 200 चांगल्या गोष्टी तुमच्यानी करू शकता तेवढं करा आणि ते प्रॉब्लेम्सला साईडला करा. प्रॉब्लेम्स आज आहेत उद्या जातील, पण त्यांचं रडगाणं घेऊन लाईफ टाईम रडत बसू नका, ही गोष्ट सांगायची होती. आय होप समजलं असेल. जर कुठल्या प्रॉब्लेममध्ये आहात तर स्वामी करो तो तुमच्यापासून लांब जाओ, पण तुम्ही त्यातनं बाहेर पडण्यासाठी तुमचा बेस्ट द्या. म्हणजे तुम्ही तुमचं जे पण ड्रीम आहे त्याच्यावरती काम करायला सुरुवात करा, बस हेच सांगायचं आहे. शॉप ओपन केल्यावर 2nd डेला ते नाही, ते नंतर सांगू कधीतरी. म्हणजे
आता हे जे सांगितलं ते तुम्हाला आता सांगितलंय की मी शॉप चालू 1 महिना आधीचा सीन, आता हळूहळू तुम्हाला एक एक दिवसाचं मी जसं जमेल जे एक सीन झाले ते सगळं ब्लॉगमध्ये सांगेल. आणि जसं हिने आता ऑलमोस्ट डिस्क्लोज केलंच आहे की सेकंड डेला काहीतरी सीन झालेला आमच्या ओळखींमधल्यांना माहिती आहे, बऱ्याच जणांना जे इथे होते. तो तर खूप डेंजर होता, अनएक्सपेक्टेड होता, पण तो नक्की सांगू पुढे सांगू. आपल्याकडे अजून 1 महिना आहे शॉप पूर्ण कम्प्लीट व्हायला. पण त्याचसोबत जसं हा सेकंड डेचा सीन आहे, डे 1चा सीन, डे 1ला जो रिस्पॉन्स होता त्या रिलेटेड आणि जे काय मी आधी फेस केलं किंवा या 1 वर्षात मी फेस केलं, या सगळ्यांना माझ्या एका फक्त डोक्यात ठेवून चाललेलं होतं. एका व्यक्तीचे, एका महाव्यक्तीचे, त्यांचं नाव आता नाही घेणार, पण ते आपला जेव्हा 1 वर्ष कंप्लीट होतील त्या दिवशी तो व्हिडिओ अपलोड होईल. त्या दिवशी तुम्हाला तो व्हिडिओ समजेल. आय होप त्यातून बरेच मराठी माणसांना पण शिकायला भेटेल आणि जे घाबरले आहेत, बिझनेस नाही करत आहेत कुठल्या तरी गोष्टी, तर त्यांचं थोडी भीती जाईल. आणि बोलतात ना की वर्ड लक्षात नाही येतं मला, एक पॉवर भेटेल नक्की त्या व्हिडिओने. माझं कन्सेप्ट आहे ते रील, ती माझी कन्सेप्ट आहे. मला स्वतःला ते असं आलंय की यार मला ही करायची आहे, हे लोकांना दाखवून द्यायचं. एक मराठी माणूस धंदा करू शकतो जर, पण त्याच्याकडे जर 100 नेगेटिव्ह थॉट असतील तर एक आवाज आहे तो आवाज प्रत्येक मराठी माणसाच्या कानात आला पाहिजे आणि मी तो माझ्या व्हिडिओ थ्रू तुम्हाला दाखवणार आहे. आय होप ती माझी शूट जसं मी ठरवलं तशी व्हावी आणि मी तुम्हाला प्रॉपर त्यातून तो व्हिडिओ शो करावा. खूप मोठा व्हिडिओ नाही, 1 मिनिटाचाच असेल, पण त्याच्यामध्ये जे महान व्यक्तीचं मी सांगतोय ते त्यांचं जे बोलणं तुम्हाला ऐकायचं फक्त ते 15 सेकंद किंवा 10 सेकंदचं असेल, पण तो फरक लाईफ टाईम आपल्यासाठी असेल. मला पडलाय, तुम्हाला सुद्धा पडेल. सो बघू, भेटू आता पुढच्या व्हिडिओमध्ये. उद्या आपला परत दिवस चालू होणार आहे नवीन. लेट्स सी काय उद्या होत आहे. तर भेटू उद्याच्या व्हिडिओमध्ये. बाय बाय, गुड नाईट, टेक केअर.